ओके. झालंय सर्वांचं जेवण, सगळे स्टेबल झालेत. छानपैकी वेळात वेळ काढून तुम्ही सेशन साठी उपस्थित आहात त्याबद्दल सर्वांचे सर्वप्रथम आभार. थँक्यू सो मच. आजचं आपलं स्पेशल सेशन असणार आहे शरीर शुद्धीकरणासाठी डिटॉक्स ज्युसेसचं महत्व काय आहे हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांचं मी एकदा स्वागत करते. ओके. तर आता डिटॉक्स ज्युसेस काय याबद्दल माहिती तर तुम्हाला झालेली आहेच. म्हणजे व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत. माझाच व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितला असेल, त्यानुसार तुम्ही फॉलो पण करायला सुरुवात केली असेल अशी मी अपेक्षा धरते. करताय ना? कोण कोण करताय? हात वरती करून सांगा फक्त करताय. ओके, ग्रेट, छान. जे नाही करत आहेत आता उद्यापासून सुरुवात करायची आहे आपल्याला करण्यासाठी. ठीक आहे, फॉलो करायचं आपल्याला. का घ्यायचे ते डिटॉक्स ज्युसेस तेच आज आपण बघणार आहोत. शरीर शुद्धीकरण करण्यासाठी डिटॉक्स ज्युसेसचं महत्व. आता का वाटतंय आपल्याला की शरीर शुद्ध करावं? नाहीये का आपलं शरीर शुद्ध? असं वाटतंय आपलं शरीर शुद्ध आहे, वरतून तर रोज आंघोळ करतोय आपण म्हणजे शरीर शुद्धच होतंय ना, असं बऱ्याच जणांचा भ्रम आहे. पण हे शुद्धीकरणाची गरज का पडते आपल्याला, हा प्रश्न तर निर्माण झाला असेल. तुम्हाला काय वाटतं का बरं शरीर शुद्धीकरणाची गरज आहे आपल्याला? 1 मिनिटात फक्त मला चॅट बॉक्स मध्ये सांगा का वाटतंय असं की शरीर शुद्ध करावं, त्याची गरज आहे आपल्याला. एका शब्दात सांगितलं तरी चालेल, फक्त 1 मिनिटात मला सांगा, चॅट बॉक्स मध्ये कळवा. मशीन नीट चालू राहण्यासाठी. ओके. ओके, ग्रेट. डिटॉक्स, हा डिटॉक्स म्हणजे शुद्धीकरण, उत्साही राहण्यासाठी, हिलिंग साठी. ग्रेट, व्हेरी नाईस. प्रदूषण आणि हायब्रिड खाणं, गुड, छान. टॉक्झिसिटी, छान, व्यवस्थित. म्हणजे सर्वांना माहिती आहे का शुद्धीकरणाची गरज पडते. मग आपण हे असं टॉक्झिन्स काय साठवून ठेवलेत किंवा विषद्रव्य काय साठवून ठेवलेत आणि ते कशामुळे साठलेत आपल्या शरीरामध्ये हे आधी आपण पाहूयात. तर दिवसभरात 3 वेळा आपण छान पोट भरून जेवण करतो. जेवणामध्ये काय काय असतं? भाजी भाकरी, गहू तांदूळ, ज्वारी बाजरी ही धान्य आपण खातो. बराच वेळा तळलेले पदार्थ खातो. छान चमचमीत पदार्थ सर्वांना आवडतात. मैद्याचे पदार्थ खातो, बेकरीचे पदार्थ खातो. बऱ्याच जणांना नॉनव्हेज खूप आवडतं, दाबून नॉनव्हेज खातो. नाही काही म्हटलं तरी आठवड्यातून 1 दिवस नॉनव्हेज तर खातोच. हो की नाही? कधी कधी भूक नसते तरीही बळच खातो, का तर छान मस्त वास येतोय, छान काहीतरी बनवलंय घरामध्ये म्हणून खाल्लं जातं. आताही पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, मस्त काहीतरी पाऊस पडला की खावंसं वाटतं, मग छान चमचमीत तळलेले पदार्थ आपण खातो. कशासाठी? जिभेच्या चवेसाठी. हो की नाही? हे सगळं जेव्हा खातो आपण तेव्हा तुम्हाला वाटतं का हे सगळं दुसऱ्या दिवशी शरीराच्या बाहेर पडलेलं आहे? वाटतं, आपल्याला वाटतं की पोट साफ झालंय म्हणजे आपण सगळे शुद्ध झालोय. पण हे सगळं बाहेर पडत नाही. याचा काही अंश आपल्या आतड्यांमध्ये चिकटून राहतो आणि तो वर्षानुवर्षे एकाच जागी राहतो. आता वर्षानुवर्ष तुम्ही भाजी सकाळी बनवली, संध्याकाळी तिचा वास यायला सुरुवात होते. हे अन्न जेव्हा आपल्या शरीरामध्ये आतड्यांमध्ये एवढ्या वर्षांपासून आहे तर त्याचं काय होत असेल? याच अन्नापासून विषद्रव्य तयार होतात, टॉक्झिन्स तयार होतात आणि त्याचा परिणाम काय होतो? तर आजार. काय काय आजार होतात मग? बीपीचा आजार, शुगर, थायरॉइड, त्वचेचे वेगवेगळे विकार होतात, महिलांचे मासिक पाळीचे त्रास सुरू होतात, बरंच काही, हार्मोनल इम्बॅलन्स होणं. हे सगळे जे काही आजार आहेत ते आपण हे जे विषद्रव्य साठवतोय आपल्या शरीरामध्ये त्याच्यामुळे तयार होतात. मग काय केलं पाहिजे? आपला आहार व्यवस्थित असला पाहिजे आणि महत्वाचे आपले विचार पण तेवढेच शुद्ध असले पाहिजेत. विचार शुद्ध केले तर आपलं शरीर शुद्धीकरण होणार आहेच. आणि आहार शुद्ध असणं गरजेचं आहे. त्यासाठी शाकाहारी आहार असणं गरजेचं आहे. नॉनव्हेज पचायला किती दिवस लागतात माहितीये ना? 3 दिवस लागतात. 3 दिवस आपण ते पोटात ठेवलेलं असतं आणि नंतर त्यातला काहीच अंश शरीराच्या बाहेर पडतो, बाकी सगळं आतड्यांमध्ये चिकटलेलं असतं. तर शुद्ध शाकाहारी आहार, मिताहार असणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे
आहार घेण्या अगोदर भूक लागलेली असणं गरजेचं आहे. वेळ झाली म्हणून खायचं नाही. पण शरीराला गरज आहे तेव्हा शरीर आपल्याला मागतं, भूक लागते तेव्हा आपण जेवण घेतलं तर ते योग्य ठरतं. उगच काहीतरी बळच शरीरामध्ये टाकायचं नाही. शरीर म्हणजे आपला डस्टबिन नाही. महिलांचं तर असं बराच वेळा होतं की नाही, थोडस उरलंय घेते खाऊन, जाऊ दे फेकून द्यावं लागेल, करतो ना आपण. हे करणं सोडायचंय. शेवटी काय होणार आहे, ते उरलेलं अन्न आपण फेकून देतो, हो की नाही. मग फेकून देतो म्हणजे शरीर आपलं डस्टबिन आहे का? आपण शरीरात टाकतोय म्हणजे डस्टबिन मध्येच टाकतोय ना, ज्याची गरज नाही आपल्या शरीराला. मग भूक लागलेली असेल तरच जेवण करणं, तर आपलं शरीर शुद्ध होणार आहे. आणि हे शुद्ध होण्यासाठी आपल्याला डिटॉक्स ज्युसेसची गरज पडणार आहे. का पडणार आहे गरज? तर आपल्या शरीरामध्ये प्राणशक्ती असते, व्हायटल एनर्जी असं म्हणतात त्याला. ही प्राणशक्ती काय करत असते, आपण जे जेवण करतो, खाल्लेलं अन्न पचवण्याचं काम करत असते. आणि दुसरं आणखी एक काम ती करते, डिटॉक्सिफिकेशनचं. आता या प्राणशक्तीला आपण वेळ दिला पाहिजे दोन्ही कामं करण्यासाठी. आपण एकदा खाल्लं की 2 तासाने परत खातो, परत खातो. 2 तासाने परत भूक लागती आणि कधी कधी तर भूक पण नसती लागलेली पण खातो. सारखं सारखं आपण खातच राहिलो तर प्राणशक्ती काय करते, फक्त पचन क्रियेचं काम करते. तिला डिटॉक्सिफिकेशन करायला आपण वेळच देत नाही. आणि जेव्हा मग तो वेळ तिला काही थोडासा वेळ मिळाला असेल तेव्हा तिच्याकडे ती एनर्जीच राहिलेली नसते. तो पुरेसा वेळ पण दिलेला नसतो आपण. त्यामुळे डिटॉक्सिफिकेशन त्या प्राणशक्तीला करताच येत नाही. तर मग आपण तो वेळ दिला पाहिजे ना. त्यासाठी आपण जो 16 तासांचा उपवास सांगितलाय, त्यासाठी तो उपवास करणं गरजेचं आहे. 16 तासांचा उपवास आपण जो करतो, सांगतो, एक ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे ती, त्यासाठी आपण सांगतो की जेणेकरून त्या प्राणशक्तीला वेळ मिळायला पाहिजे आपल्या शरीरातले टॉक्झिन्स शरीराबाहेर टाकण्यासाठी. आता हे एवढं घडून पण डिटॉक्स ज्युसेसची आपल्याला गरज आहे. ही डिटॉक्स ज्युसेस आपल्याला मदत करणार आहेत, आपल्या प्राणशक्तीला, व्हायटल एनर्जीला मदत करणार आहेत. शरीरात जे काही आपण एवढ्या दिवसांपासून पाईपलाईन मध्ये अडकून ठेवलंय, साठवून ठेवलंय, ते बाहेर टाकण्यासाठी. ठीक आहे. तर ज्युसेसचे काही प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. ठीक आहे, तर आपण ते बघूयात. आता मी काही स्लाइड शेअर करते तुमच्या सोबत, ते तुम्ही बघू शकता, वाचू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुमच्या नोटबुक मध्ये नोट करू शकता. एकच मिनिट, मी स्क्रीन शेअर करते. येस. सर्वांना स्क्रीन दिसते माझी? ओके, थँक्यू. ओके, तर मग आपण आता या स्लाइड्सच्या मदतीने अ, बघणार आहोत ज्युसेसचे काय प्रकार आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे ज्युसेस आपण घ्यायला हवे जेणेकरून आपली बॉडी शुद्ध होईल, सगळं आपल्या शरीरातले टॉक्झिन्स निघून जातील. ठीक आहे, वन बाय वन आपण बघूयात. तर हे टाइप्स आहेत, ज्युसेसचे टाइप्स आहेत. पहिला जो आहे त्याला काय म्हणतात, डिटॉक्स ज्युसेस, सर्वांना माहिती आहेत, आपण घेतोय, डेली घेतोय. आणि दुसरे जे असतात त्यांना म्हणायचं नरिशिंग ज्युसेस. आता ह्यांचं डिवायडेशन केलेलं आहे, ते कशाच्या बेसिसवर केलेलं आहे, डिटॉक्स ज्युसेसची गरज कोणाला आहे. तर डिटॉक्स ज्युसेसची गरज ज्यांची लाईफस्टाईल सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे काय, तर खूप वेळ बसून काम आहे, बसूनच आपलं सगळं कंटाळवाना दिवस जातो, किंवा काम तुमचं तसं आहे, कामाचं स्वरूप तसं आहे की 8 तास 12 तास बसून तुम्हाला काम करावं लागतं. तर त्याला सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणायचं, ज्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी असते. आपण खातो, बसतो आणि काम करतो, त्याप्रमाणे त्याला म्हणायचं सिडेंटरी लाईफस्टाईल. आणि ज्यांचं वजन खूप वाढलेलं आहे, मग ह्या लाईफस्टाईलमुळे वजन तर वाढणार ऑब्विसली, ओबेसिटी येते, मग त्यांच्यासाठी डिटॉक्स ज्युसेस गरजेचे आहेत. आणि नरिशिंग ज्युसेस काय असतात, तर हे नरिशिंग ज्युसेस कोणासाठी आहेत, ज्यांचे फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त प्रमाणात आहे, जसं की कोणाचे खेळाडू असतात, त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त असते, बाहेर बिगारी कामं करणारी, बघा तुम्ही, त्यांना खूप जास्त ऍक्टिव्हिटी असते, शरीराचं खूप जास्त काम असतं. त्यानंतर लहान मुलांना
त्यांनाही गरज असते, ते पण खेळकर असतात, दिवसभर खेळत असतात, त्यामुळे त्यांच्या बॉडीला तेवढ्या एनर्जीची गरज असते. मग ह्यांच्यासाठी हे नरिशिंग ज्युसेस आहेत. ठीक आहे, तर हे डिवायडेशन त्यांच्यासाठी आहे, ज्यांचं वजन कमी आहे त्यांच्यासाठी पण हे नरिशिंग ज्युसेस आपण वापरू शकतो. आता ज्यांनी डिटॉक्स ज्युसेस घेत आहेत त्यांनी डिटॉक्स ज्युसेसच घ्यावेत. आठवडाभर घ्यायचं, आठवड्यातून एक दिवस तुम्ही नरिशिंग ज्यूस घेऊ शकता. बॉडीला नरिशमेंट मिळण्यासाठी तुम्ही घेऊ शकता. आता हे डिटॉक्स ज्युसेस कोणते कोणते आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे, तर पहिला डिटॉक्स ज्यूस सर्वांना माहिती आहे, बरेच साधक घेत पण आहेत, ऍशगार्ड ज्यूस, कोहळ्याचा ज्यूस. बरेच जण त्याला सफेद पेठा असं म्हणतात. ठीक आहे, तर हा ऍशगार्ड ज्यूस याच्यामध्ये काय काय असतं, जीवनसत्वे आणि खनिज उत्कृष्ट सोर्स आहे त्याचा, खूप जास्त प्रमाणात असतात. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे मदत करतो आपला कोहळा. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप असतं, त्यामुळे रोग प्रतिकार क्षमता आपली वाढवली जाते. पोषक घटक जसे की झिंक, आयर्न, कॅल्शियम हे सगळं या कोहळ्यामध्ये असतं, म्हणून त्याचा फायदा आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे होतो. म्हणून आपण सांगतो की कोहळ्याचा ज्यूस खूप महत्वाचा आहे आणि तो प्रमुख ज्यूस आहे डिटॉक्स ज्युसेसचा, जो घेतल्यानं शरीरावरती छान परिणाम होतात. तसंच काय असतं, कोहळ्यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्याच्यामुळे आपण हायड्रेटिंग राहतो. दिवसभर आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचं काम हा कोहळा करतो, म्हणून सकाळी हा ज्यूस घेतल्यामुळे दिवसभर आपण एनर्जेटिक राहतो. कॅलरीज खूप कमी असतात, फायबर जास्त असतात, त्यामुळं वजन नियंत्रित राहण्यासाठी पण याची मदत होते. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, बद्धकोष्ठता आपण ज्याला म्हणतो, ज्यांना आहे त्यांच्यासाठी उत्तम ज्यूस आहे कोहळ्याचा ज्यूस. कोहळा खूप छान प्रकारे काम करतो. बऱ्याच साधकांचे अनुभव तुम्ही वाचले असतील, बघितले असतील. त्याचप्रमाणे कोहळ्यात व्हिटॅमिन ए, बी, बी1, बी3, त्याचबरोबर कॅल्शियम असतं, आयर्न असतं, पोटॅशियम असतं. हे सगळे घटक कोहळ्यामध्ये आपल्याला आढळून येतात आणि हे हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी हातभार लावतात, म्हणून कोहळा महत्वाचा आहे. ओके, फायबर, सिरम, कोलेस्ट्रॉल जे शरीरामध्ये असतं त्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोहळा मदत करत असतो, ज्याच्यामुळे आपलं वजन पण नियंत्रित राहतं. तर हे कोहळ्याचे खूप जास्त फायदे आपल्याला मिळतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी आहे, त्याच्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी आवर्जून कोहळ्याचा ज्यूस घ्यावा. आपली त्वचा त्यानं चमकदार होते, छान तजेलदारपणा यायला लागतो. तुम्ही पहिल्या आठवड्यातच अनुभव कराल, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात, छान ग्लो यायला लागतो चेहऱ्यावरती, वांगाचे डाग असतील ते कमी व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर केसांचा पोत पण सुधारतो. केस गळती आहे ज्यांना, खूप रफ झालेत केस, किंवा ज्यांची केस दाट होते आता खूप विरळ होत चालली आहेत, तुम्हाला फरक जाणवेल, 15 दिवसात फरक जाणवेल. केस गळती कमी होते, केसांचा पोत पण सुधारला जातो. तर ह्या कोहळ्याचे एवढे सारे फायदे आहेत, हा ज्यूस घेणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारचा कोहळा दिसतो. आता बऱ्याच जणांचा मराठवाड्यात वगैरे कोहळा मिळत नाही. कोहळा म्हणजे ते ते भोपळ्याला कोहळा म्हणतात त्या साईडला, पण कोहळा हा असतो. फोटो काढून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. या प्रकारचा कोहळा असतो. बाहेरून तो हिरवा कलरचा दिसतो, आतून व्हाईट कलरचा असतो. याच्या बिया आणि साल काढून घ्यायची, मधला जो गर आहे, ठीक आहे, हा जो मधला गर आहे तो मधला गर फक्त घ्यायचा आहे, मिक्सर मधून बारीक करायचा आहे आणि एका सुती कापडानं गाळून घ्यायचा आहे. ज्यूस रेडी झाला. आता हा ज्यूस बनवल्यानंतर 15 मिनिटाच्या आतमध्ये प्यायचा आहे, स्टोर करून ठेवायचा नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न असेल, कोहळा एकदाच कापला की पूर्ण संपत नाही, मग काय करायचं, तर त्याच्या फोडी करा, छान हवाबंद डब्यामध्ये टाका आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी वापरा. 2 ते 3 दिवस तुम्ही एक कोहळा वापरू शकता. फक्त ज्यूस बनवण्या अगोदर त्याला 2 तास अगोदर बाहेर काढून ठेवायचंय, नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायचंय आणि मग त्याचा ज्यूस बनवून प्यायचा आहे. ठीक आहे, कफाचं प्रमाण पण कोहळा कमी करतो.
पण ज्यांना सर्दी खोकला आहे, ताप येतोय, अस्थमाचा त्रास होतोय, त्यांनी कोहळ्याचा ज्यूस थोड्या काळासाठी घ्यायचा नाही. ओके. तर हा होता पहिला ज्यूस आपला, कोहळ्याचा ज्यूस, किंग ऑफ ज्यूस आपण म्हणूयात त्याला, जो खूप छान काम करतो आपल्या शरीरावरती. दुसरा ज्यूस आहे ग्रीन ज्यूस, हिरव्या कलरचा. माझा फेवरेट ज्यूस आहे हा, मला पर्सनली आवडतो. तुम्ही करून बघितला असेल, टेस्ट केला असेल तर त्यांना माहिती असणार आहे, त्याची टेस्ट छान लागते. काय काय असतं याच्यामध्ये? तर काकडी, पालक, पुदिना, लिंबू, आलं आणि सफरचंद, असे 6 इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये असतात. हे सगळं आपल्याला मिळून जातं. एकाच भाजीवाल्याकडे गेलं की सगळं मिळून जाईल, आणि बराच वेळा आपल्या घरामध्ये पण अवेलेबल असतं हे. म्हणून वेगळं काही घेऊन येण्याची आवश्यकता नाही. आपण घरीच हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिळून जातात. फक्त कधीतरी सफरचंद आणावं लागेल. 1 किलो सफरचंद आले की ते आठवडाभर जाऊ शकतात. ओके. तर मग काय काय? काकडी, पालक, पुदिना, आलं, लिंबू आणि सफरचंद. पुदिना घरी लावला की छान प्रकारे मिळतो, निकिताताई. ओके. आता आपण एक एक जे इन्ग्रेडियंट आहेत त्याचं महत्व जाणून घेऊ. सर्वात प्रथम आपण काकडी, काकडीचा रस. तर काकडीमध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात. ओके. काकडी खूप पौष्टिक आहे, सर्वांना माहिती आहे. व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी या काकडीमध्ये असते, आणि 95% पाणी याच्यामध्ये असतं. बऱ्याच जणांना माहिती असेल, उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खा सांगितलं जातं का, तर त्यांना हायड्रेशन मिळतं. त्यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, आणि आपली जी कोरडी त्वचा आहे, रखरखीत त्वचा आहे, ती छान निरोगी होण्यासाठी काकडी मदत करते. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी काकडी आवर्जून खावी, त्यासाठी आपण सॅलड खायला सांगतो. आणि या ज्यूस मधनं पण काकडी घेतली तर तेवढाच आपल्याला फायदा मिळणार आहे. ओके. तर रक्तातली साखर कमी करण्यासाठी पण काकडी मदत करते. काकडीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे ज्यांना हृदयरोगाचे त्रास आहेत, हृदयाशी रिलेटेड काही समस्या आहेत, त्यांच्यासाठी काकडी उत्तम काम करते. ओके. पुढचा जो घटक असणार आहे तो म्हणजे असणार आहे पालक. पालक उत्तम आयर्नचा सोर्स आहे, सर्वांनाच माहिती आहे. त्याचबरोबर काय काय असतं? कॅरोटीन, अमिनो ऍसिड, आयोडीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, त्याचबरोबर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे भरपूर प्रमाणात पालकामध्ये जाणं आपल्याला मिळतं. आणि म्हणून आपण भाज्यांमध्ये पालक आवर्जून आणतो, खातो. बऱ्याच जणांना ती पालकाची चवच आवडत नाही. ह्या ज्यूस मध्ये घ्या, तुम्हाला नक्की आवडेल. भाजी आवडत नसेल ना, पालकाचा ज्यूस करून प्या, ग्रीन ज्यूस मध्ये घ्या, नक्की आवडेल. ओके. पीएच ची पातळी, आपलं पीएच लेवल आहे ती संतुलित राहण्यासाठी, बॅलन्स राहण्यासाठी पालक आपण नियमित खाल्ला पाहिजे. पालकामध्ये आयर्न असतं, लोह असतं, सर्वांनाच माहितीये. त्यामुळे काय होतं, शरीरातल्या लाल रक्तपेशी ज्या आहेत, आरबीसीज आपण ज्याला म्हणतो, त्या वेगाने तयार होतात. आणि शरीरातली जी रक्ताची कमतरता आहे, बऱ्याच जणांचं हिमोग्लोबिन कमी असतं, त्यांच्यासाठी हे पालक खूप छान मदत करतं. म्हणून या आपण ज्यूस मध्ये पालकाचा समावेश केलेला आहे. त्यांना संधिवात आहे, पालक क्षारयुक्त आहे, जेव्हा संधिवाताचा त्रास होतो तेव्हा पालकाचं सेवन नक्की करावं, संधिवाताचा त्रास कमी होतो. त्यांची पचन संस्था, डायजेस्टिव्ह संस्था चांगली नाहीये, कमकुवत आहे, अल्सर होतात चेहरा आपल्या याच्यामध्ये, तोंडामध्ये बराच वेळा सारखे सारखे, किंवा बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन होतं, पोटाच्या काही समस्या असतील, त्यापासून मुक्तता हवी असेल तर पालक घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पालकामध्ये व्हिटॅमिन के पण असतं. त्याच्या मदतीनं काय होतं, आपल्या कॅल्शियमच्या म्हणजे कॅल्शियम हाडांमध्ये जे कॅल्शियम आहे ते घट्ट राहण्यासाठी, हाडांमध्येच राहण्यासाठी मदत मिळते, आणि हाडं निरोगी होतात, मजबूत होतात. पालकाचे खूप सारे आपल्याला फायदे मिळतात. त्याला नियमित जर आपण पिलं तर त्वचेची चमक खूप वाढते, छान तजेलदारपणा येतो, मुलायमपणा येतो, सुरकुत्या, काळी वर्तुळ, डोळ्याखाली जी काळी वर्तुळ आहेत ती कमी होण्यासाठी पण मदत होते. म्हणून आपण पालक या ज्यूस मध्ये आवर्जून घ्यायला हवा.
एखाद्या दिवशी नसेल काही हरकत नाही, पालकाची एक जुडी आणली 2 ते 3 दिवस आपल्याला छान प्रकारे पुरतो, तो ज्यूस तयार होतो. 3 दिवस तरी कमीत कमी जातेच ती एक जुडी आणली पालकाची तर. ठीक आहे. पुढचा जो घटक असणार आहे तो असणार आहे पुदिना. पुदिना पण एक कांडी तुम्ही घरामध्ये एका कुंडीमध्ये लावा, खूप जास्त प्रमाणात तो येतो. घरी पण तुम्ही लावू शकता. बाहेर मिळत नसेल एकच कांडी मिळू द्या, ती कांडी जर तुम्ही एखाद्या कुंडीत लावली तर खूप जास्त प्रमाणात पुदिना तुम्हाला मिळेल. आरोग्यवर्धक आहे, सौंदर्यवर्धक आहे. चेहऱ्यावरती मुरूम, त्याचे डाग असतील, चेहरा काळपट झाला असेल तर पुदिन्याचं सेवन करायला हवं. वजन कमी करण्यासाठी पुदिन्याचं सेवन करायला हवं. पुदिन्यामुळे काय होतं, शरीराला थंडावा मिळतो, जळजळ कमी होते, त्वचेला जी खाज सुटलेली असते ती कमी होते. आणि बऱ्याच वेळा वेदनांचा त्रास होत असेल, अंगदुखी होते वगैरे, त्या केसमध्ये सुद्धा पुदिना आपल्या शरीरावरती चांगला काम करतो. ओके. झोपेतून उठल्यानंतर किंवा खूप वेळ काहीच खाल्लं नाही तर चेहरा आपल्या तोंडातनं दुर्गंधी यायला लागते. बऱ्याच जणांचं असं होतं, जेव्हा ज्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित नाहीये त्यांना हा त्रास होतो. ओके. तर मग तोंडाचा वास येतो, त्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी सुद्धा पुदिन्याचे आपण वापर करू शकतो. म्हणून हा पुदिना आपण घेतोय ह्या ज्यूस मध्ये. ओके. त्याचा औषधी गुणधर्म खूप आहेत. ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा पुदिना छान प्रकारे काम करतो. म्हणून आपण या ज्यूस मध्ये पुदिन्याला पण समाविष्ट केलेला आहे. नेक्स्ट इन्ग्रेडियंट जो असणार आहे तो असणार आहे लिंबू. लिंबू सर्वांनाच माहितीये, व्हिटॅमिन सी असतं हेही सर्वांना माहितीये, भरपूर प्रमाणात असतं माहितीये. लिंबू वजन कमी करण्यासाठी, आपलं पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी मदत करतं. ओके. लिंबू पाणी पिल्यामुळे चेहऱ्यावरती तजेलदारपणा होतो, त्वचा छान चमकदार होते, केसांचा पोत सुधारतो. ज्यांना डॅन्ड्रफचा प्रश्न आहे त्यांनी लिंबाचं सेवन करावं. म्हणजे ड्राय त्वचा असेल ना त्यांच्यासाठी लिंबू खूप छान प्रकारे काम करतं. ओके. नेक्स्ट नेक्स्ट जे असणार आहे इन्ग्रेडियंट तो माहिती आहे आपल्याला सर्वांनाच. आलं थोड्याच प्रमाणात, छोटासा तुकडा, आपल्याला 1 इंच तुकडा फक्त या ज्यूस मध्ये वापरायचा आहे. आल्यामध्ये काय असतं, व्हिटॅमिन B12, कॅरोटीन असतं, थायमिन असतं, रायबोफ्लोविन असतं आणि व्हिटॅमिन सी सुद्धा आल्यामध्ये असतं. ज्यांना अपचनाचा त्रास आहे, अन्न खाण्याची इच्छा होत नाही, भूक लागत नाही असं आपण म्हणूयात, किंवा पोटात सारखे सारखे गॅसेस होतात, उलटी सारखं होतं, मळमळ आल्यासारखं होतं, पोट साफ होत नाही, त्यांच्यासाठी आलं उत्तम काम करतं. जुनाट सर्दी असेल, डांगा खोकला असेल, त्यानंतर क्षयरोगाचा खोकला असेल, छातीत कफ झाला असेल, त्यांच्यासाठी आलं उत्तम काम करतं. महिलांमध्ये ज्यांना नियमित मासिक पाळी येतात, मासिक पाळीमध्ये पोट खूप दुखतं, त्याची वेदना कमी करण्यासाठी आलं छान काम करतं. ठीक आहे. आता आलं कुणी घ्यायचं नाही, ज्यांना उष्णतेचा त्रास आहे आलं घेऊ नका. उच्च रक्तदाब, हाय बीपी आहे, अल्सरचा त्रास होतोय किंवा पित्त आहे त्यांनी आलं घेऊ नका. ठीक आहे. आलं नाही टाकलं तरीही चालेल, नॉर्मल केसमध्ये तुम्ही घेऊ शकता. ओके. लास्ट इन्ग्रेडियंट जो आहे तो आहे सफरचंद, ऍपल. बऱ्याच जणांना खायला आवडत नाही, सर्वांना वाक्य पण माहिती आहे, ऍपल इन अ डे कीप्स डॉक्टर अवे. एक सफरचंद जर रोज आपण डेली खाल्लं तर डॉक्टरांना भेटण्याची इच्छाही होत नाही आणि गरजही पडत नाही. सफरचंदामध्ये काय असतं, फायबर असतो, खूप जास्त प्रमाणात फायबर असतं, म्हणून सफरचंद घ्यावं. ओके. याच्यामध्ये सफरचंदाचा रस जर रोज पिलं तर पचनक्रिया आपली सुधारते. शरीरात जे हानिकारक द्रव्य आपण साठवलेत, विष द्रव्य साठवून ठेवलेत, बाहेर पडण्याचं काम, डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम सफरचंद करतं. म्हणून सफरचंदही आपण या ज्यूस मध्ये वापरणार आहोत. तर हे 6 घटक, 6 इन्ग्रेडियंट्स आपल्याला या ज्यूस मध्ये घ्यायचे आहेत. त्याचं महत्व तुम्हाला माहिती झालं असेल तर एकही इन्ग्रेडियंट कृपया चुकवू नका. हा, एखाद्या दिवशी नसेल काही चालेल, काही हरकत नाही, पण शक्यतो 6 इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत. आता हा ज्यूस कसा बनवायचा,
तर फक्त लिंबू सोडून बाकीचे सर्व पदार्थ मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचे, सुती कापडानं गाळून घ्यायचे आणि ज्यूस पिताना त्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आणि मग तो ज्यूस प्यायचा. आले लक्षात? सकाळी उपाशी पोटी हा ज्यूस प्यायचा आहे. सगळे डिटॉक्स ज्युसेस सकाळी उपाशी पोटीच घ्यायचे आहेत. ज्यूस बनवल्यानंतर 15 मिनिटांच्या आत त्याचं सेवन करायचं आहे. स्टोअर करून ठेवायचे नाहीत. ओके. नेक्स्ट जो डिटॉक्स ज्यूस असणार आहे ते आहे नारळाचं पाणी. सर्वांना सोपा उपाय वाटतो हा. कोण एवढं करणार? एवढ्या भाज्या आणायच्या, त्यांना मिक्सर मधून काढायचं, कोहळा कापायचा आणि मग त्याला मिक्सर मध्ये काढायचं, गाळत बसायचं. त्यापेक्षा नारळ पाणीच घेते. नारळ पाणी तिसऱ्या नंबर वरती आहे. पहिला कोहळ्याचा ज्यूस, दुसरा ग्रीन ज्यूस आणि तिसरं नारळ पाणी. कोकोनट वॉटर, शहाळ्याचं पाणी. काय होतं नारळ पाण्यानं? त्वचेचे जे आजार आहेत ते कमी होतात. आपलं शरीर हायड्रेट राहण्यासाठी मदत होते. अँटीऑक्सिडंट असल्यामुळे सुरकुत्या ज्या आहेत आपल्या चेहऱ्यावरती किंवा त्वचेवरती पडलेल्या त्या कमी व्हायला मदत होते. ओके. त्वचेचं संरक्षण हे करतं. व्हिटॅमिन सी असतं, व्हिटॅमिन ई असतं, जे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. म्हणून नारळ पाणी नेहमी घ्यावं. जरी तुम्ही डिटॉक्स ज्यूस म्हणून नसेल घेत तरी पण संध्याकाळच्या वेळेत तुम्ही घेऊ शकता. जर एखादी छोटीशी भूक असेल त्या वेळेत तुम्ही घेऊ शकता नारळ पाणी. किडनी स्टोन ज्यांना आहे त्यांच्यासाठी सुद्धा नारळ पाणी छान काम करतं. पचनक्रिया चांगली होण्यासाठी नारळ पाणी छान काम करतं. नारळाच्या पाण्यात फायबर असतं, म्हणजे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतं. यात इन्झाईम्स असतात, जे खात आलेलं आपण जे अन्न खाल्लेलं आहोत ते बारीक करण्यासाठी मदत करतात आणि पोटाचे आजार दूर होतात. पचनक्रिया छान सुधारली जाते. यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात. पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम यासारखे महत्वाचे इलेक्ट्रोलाइट्स नारळाच्या पाण्यामध्ये असतात. ओके. तर शरीरातील द्रव संतुलन नियंत्रित करण्यासाठी याची मदत होते. ज्यांना खूप घाम येतो त्यांच्यासाठी नारळ पाणी उत्तम आहे. हाय बीपी, रक्तदाब नियमन करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी नारळ पाण्याचा उपयोग होतो. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे तो कमी करण्यासाठी नारळ पाणी मदत करतं. ज्यांच्यामध्ये उच्च पोटॅशियम म्हणजे पोटॅशियमची लेवल जास्त आहे, नारळ पाण्यामध्ये जास्त असल्यामुळे ते सोडियमचा जो प्रभाव आहे तो कमी करतो. सोडियम जास्त असेल तर बीपी आपला हाय असतो, रक्तदाब आपला जास्त असतो. तर पोटॅशियम ते कमी करण्याचं काम करत असतं आणि हे पोटॅशियम आपल्या नारळ पाण्यामध्ये मिळतं. म्हणून नारळ पाणी घेणं गरजेचं आहे ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे. नारळ पाणी, नारळ आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, ज्यांना माहिती नाहीये त्यांनी या पिक्चर मध्ये बघा. असं असतं नारळ, शहाळ ह्या प्रकारचं नारळ घेणं गरजेचं आहे. जे सुकलेलं नारळ आहे ते नाही घ्यायचं. ओके. शेवटचा डिटॉक्स ज्यूस, ज्यांच्याकडे कोहळा मिळत नाही त्यांनी हा ज्यूस घेऊ शकता. दुधी भोपळ्याचा ज्यूस, बॉटल गार्डचा ज्यूस. याच्यामध्ये काय आढळतं? भोपळा बऱ्याच जणांना आवडत नाही, पण या भाजीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं. दुधी भोपळा वजन कमी करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी छान मदत करतो. हाडं मजबूत होतात. बऱ्याच जणांना स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी सुद्धा दुधी भोपळा वापरला जातो. बऱ्याच जणांना ते फनी वाटेल पण हो, स्ट्रेस, तणाव कमी करण्यासाठी दुधी भोपळा खूप छान काम करतो. डिटॉक्सिफिकेशन होतं, विषद्रव्य बाहेर टाकण्यासाठी दुधी भोपळा छान काम करतो. ज्यांच्याकडे कोहळा मिळत नाही दुधी भोपळा घेऊ शकता. फक्त जेव्हा आपण ज्यूस बनवलाय, ज्यूस पीत असताना तो जर कडवट लागला, दुधी भोपळ्याचा ज्यूस बनवताना पिताना तो कडवट लागला तर प्यायचा नाही. ही काळजी आपण घ्यायची आहे. भोपळा घेताना व्यवस्थित बघून घ्यायचंय, एखाद्या किड्याने वगैरे त्याला दंश केलेला नाहीये याची खात्री करून घ्यायची. ओके. दुधी भोपळ्याच्या रसामुळे काय होतं? पचनक्रिया व्यवस्थित राहते. कोलेस्ट्रॉलची पातळी आपली कमी होण्यासाठी मदत होते. ज्यांना डायबिटीज आहे, हृदयाचे विकार आहेत
त्याचे धोका कमी करण्यासाठी भोपळ्याचं सेवन करावं. त्यासाठी हा ज्यूस चांगला आहे. हाय बीपीच्या रुग्णांसाठी तर घ्यायलाच हवा दुधी भोपळ्याचा ज्यूस. तुम्ही घेत चला. रोगप्रतिकार शक्ती यानं वाढते. आणि मधुमेह, ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी ज्यूस आहे दुधी भोपळ्याचा ज्यूस. तुम्ही नियमित सेवन करू शकता. आता हे जे काही आपण ज्युसेस सांगितलेत, 4 प्रकारचे ज्युसेस सांगितलेत, एकच कुठला तरी कंटिन्यू करायचा असं काही नाही. 8 दिवस तुम्ही एक घ्या, पुढच्या 8 दिवस बदलून तुम्ही दुसरा ज्यूस घ्या. तुम्ही बदलून बदलून घेऊ शकता, किंवा 3 दिवस एक ज्यूस घ्या, 3 दिवस दुसरा ज्यूस घ्या, असंही करू शकता. असं काही नाही की एक सुरू केलं तर एकच ज्यूस तुम्ही प्यायचा, असं काही नाहीये. कमीत कमी 3 महिने सलग हे डिटॉक्स ज्युसेस घेऊन बघा, आणि शरीरामधले जे काही बदल घडत आहेत, जे काही मॅजिक घडतंय शरीरामध्ये, ते स्वतः अनुभव करा. आम्ही स्वतः ते अनुभवलंय म्हणून आम्ही सांगू शकतो. दुधी भोपळा हा दुधी भोपळा आहे. बऱ्याच जणांना तो गोल्ड भोपळा जो असतो लाल कलरचा, त्यालाही काही जण दुधी भोपळा म्हणतात, पण हा दुधी भोपळा, लौकी आपण ज्याला म्हणतो हिंदी मधनं, तो या प्रकारचा, त्याचा ज्यूस आपण डिटॉक्स ज्यूस म्हणून घेऊ शकतो. आता नरिशिंग ज्युसेस काय आहेत? सगळ्या प्रकारचे फ्रूट ज्यूस, फळांची जी ज्यूस आहेत, ते सगळे ज्युसेस नरिशिंग ज्युसेस आहेत. ओके. आता ABC ज्यूस, सोप्पा ज्यूस. ए म्हणजे ऍपल, बी म्हणजे बीटरूट, सी म्हणजे कॅरेट. सफरचंद, बीट आणि गाजर याचा ज्यूस, ABC ज्यूस उत्तम नरिशिंग ज्यूस आहे. आठवड्यातून एक दिवस आपण घेऊ शकतो. ज्यांना फॅट लॉस करायचा आहे त्यांनी आठवड्यातून एक वेळा घ्या. ज्यांना वजन वाढवायचंय त्यांनी आपल्या नाश्त्यामध्ये त्याला समाविष्ट केलं तरी चालेल. आठवड्यातून 3 ते 4 वेळा घेतलं तरी चालेल. डेली घेतलं अतिउत्तम. ओके. आयर्नची लेवल यानं वाढते आणि बॉडी पूर्ण नरिश होते. डाळिंबाचा ज्यूस, फळांमध्ये डाळिंबाचा ज्यूस खूप उत्तम काम करतो. छान नरिशमेंट त्यानं होते. डाळिंबाचा ज्यूस पण आहारामध्ये असू द्या. आठवड्यातून एक दिवस तोही ज्यूस तुम्ही घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त बाकी ज्या फळांचा ज्यूस निघतो, आपण सहजपणे काढू शकतो. त्या फळांचे ज्युसेस घेतले की आपल्या शरीराला चांगलं नरिशमेंट मिळतं. छान उत्तम कार्य होण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी हे ज्युसेस आपल्याला मदत करतात. ठीक आहे. आता शरीर शुद्धीकरणासाठी काय काय खायला हवं? बराच वेळा आपण म्हणतो की छान शाकाहारी जेवण घ्या. त्या शाकाहारी जेवणामध्ये तर फळे भाज्या तर असल्याच पाहिजेत. महत्वाचं म्हणजे वेलवर्गीय भाज्या ज्या असतात, गाड फॅमिली आपण ज्यांना म्हणतो, जसं की काय, कारले, दुधी भोपळा, दोडका, पडवळ, घोसवळे, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही, पण ह्या ज्या भाज्या आहेत, ज्या वेलवर्गीय आहेत, वेलाला येतात ह्या भाज्या, त्या भाज्यानं आपली बॉडी खूप छान डिटॉक्स होते. पचनक्रिया त्यानं सुधारली जाते. रात्रीच्या जेवणामध्ये तर आवर्जून ह्या वेलवर्गीय भाज्या घेणं गरजेचं आहे. ज्यांना शक्यतो पचनक्रियेच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत दूर करायचे असतील, तर रात्रीच्या जेवणामध्ये यामधली एक भाजी तरी असू द्या. आले लक्षात? जे तक्रार करतायत कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, गॅसेसचा त्रास होतो, किंवा सारखी मळमळ झाल्यासारखी होते, डोकं दुखतं, त्यांनी ह्या वेलवर्गीय भाज्या आहारामध्ये समाविष्ट करा. रात्रीचं जेवण वेळेत 8 वाजण्याच्या आत करण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्हाला फरक जाणवेल. तर हे होते काही डिटॉक्स ज्युसेस, नरिशिंग ज्युसेस, आणि ते का आपल्या शरीरामध्ये गरजेचे आहेत हे आपण आता जाणून घेतलंय. तुम्ही छान शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू सो मच. आता यानंतर तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर विचारू शकता. आता हे जे सेशन झालंय, या सेशनचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. हे रेकॉर्डिंग फक्त 3 दिवसासाठी व्हॅलिड असणार आहे. ठीक आहे. 3 दिवसामध्ये हे सेशन तुम्ही बघू शकता. त्यानंतर रेकॉर्डिंग परत मिळणार नाही.
या 3 दिवसात ज्यांनी बंक केलाय किंवा काही कारणामुळे तुम्हाला नाही अटेंड करता आलं सेशन, त्यांच्यासाठी उपलब्ध होणार आहे रेकॉर्डिंग. आता याचबरोबर आपल्या शरीर शुद्धी करण्यासाठी, पंचकोश शुद्धीकरणासाठीच सुद्धा एक सेशन होणार आहे. त्या सेशन विषयी माहिती ग्रुपवरती लवकरच कळवण्यात येईल. त्यासाठी पण ग्रुपवरचे मेसेजेस व्यवस्थित वाचत चला. ओके. आता काही प्रश्न असतील, शंका असतील, कृपया तुम्ही विचारू शकता. हँड रेज करा, मी तुम्हाला अनम्यूट करण्याची परमिशन देते. येस, प्लीज रेज युअर हँड. किंवा मग चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत ते अगोदर मी घेते. ओके, एकच मिनिट. चॅट बॉक्स मधले प्रश्न घेऊयात आपण. नॉनव्हेज बंद केलं तर त्यासाठी प्रोटीन काय खावं? भरपूर फळभाज्या खा, भरपूर फळं खा, त्यातनं प्रोटीन मिळतं. नॉनव्हेजच खाल्लं पाहिजे असं नाही. दुधी भोपळ्याचा ज्यूस चालेल. पुदिना, त्याचा मी सोर्स सांगितला. एक काडी लावली तर खूप जास्त प्रमाणात एकाच कुंडीमध्ये तुम्हाला पुदिना मिळून जाईल. ग्रीन ज्यूस करताना पाणी घालावे का? गरज नाही पडत, पण तुम्हाला वाटत असेल की नाहीच बारीक होते तर थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता. थायरॉइडच्या पेशंटने पालक घ्यायचा? हो, घेऊ शकता. पालकमुळे युरिक ऍसिड वाढते का? प्रमाणात घेतलं तर काही त्रास होत नाही. किडनी स्टोन असल्यावर पालक घ्यायचं का? हो, प्रमाणात घेऊ शकता, काही हरकत नाही. व्हेजिटेबल्स आणि फ्रूट एक यस चालतं, काही हरकत नाही. हे टेस्टेड, जे काही तुम्हाला सांगितले ज्युसेस, हे टेस्ट केलेले आहेत. स्वतःवरती आम्ही प्रयोग केलेला आहे आणि त्यानंतर सांगतोय. येस, भोपळ्याच्या बिया काढून टाकायच्या, साल काढून टाकायची आणि त्याचा फक्त गर मिक्सर मधून बारीक करायचा. अनारचा ज्यूस काही नाही, फक्त आपलं डाळिंब सोलून घ्यायचं. त्याला ज्युसर असेल तर अतिउत्तम, त्याने करू शकता तुम्ही. ज्युसर मधले अतिउत्तम. किंवा मग मिक्सर मधून त्याला बारीक करून एका गाळणीने गाळून घेतलं तरी चालेल. एका आठवड्यातून किती प्रकारचे ज्यूस घ्यावे असं काही नाही, तुम्ही डेली वेगळा वेगळा घेतला तरी चालेल. क्वांटिटी किती घ्यायची? 200 ते 250 ml ज्यूस तुम्ही एका वेळी घ्यायचा आहे. उपवास आहेत ह्या महिन्यात, त्या दिवशी काय खावं? उपवास म्हणजे काहीही न खाणं, म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी. भरपूर फळं खा. ज्यूस गाळूनच घ्यावे. येस, हो, डायरेक्ट ज्यूस नाही, गाळूनच घेतलं तर चांगलं. किंवा गाळून न घेता जर घेतलं, त्याच्यामध्ये जो चोथा येतो त्याच्यामुळे आपल्याला तो प्यावासा नाही वाटत. आता बऱ्याच जणांना प्रश्न असेल, एवढं सगळं करायचं आणि तो जो चोथा उरतो तो एवढं फेकून द्यायचा का? फेकून द्यायची आवश्यकता नाही. काय करू शकता? कोशिंबीर करू शकता त्याची, जे उरतंय त्यातनं. कोहळ्याचा ज्यूस काढलाय तुम्ही, त्याचा जो चोथा उरलाय त्यात तुम्ही थोडस दही घाला आणि त्याची कोशिंबीर बनवू शकता. ह्याचा आपला ग्रीन ज्यूसचं जे उरलेलं आहे ते तुम्ही झाडाला घाला, किंवा झाडाला खत म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा पोळी बनवताना त्याच्यामध्ये पण तुम्ही घालू शकता, त्याच्या पोळ्या बनवू शकता. थोडासा मसाला वगैरे घालून त्याचा पराठा तयार होतो, करू शकता तुम्ही. येस, सुवर्णाताई बोलायचंय तुम्हाला? प्लीज अनम्यूट करा आणि व्हिडिओ सुरू ठेवला तर बरं होईल. नमस्ते मॅम, आवाज येतोय? तुमचा आवाज येत नाहीये. मी अनम्यूट केलाय पण. बाकी सर्वांना येतोय का आता सुवर्णाताईंचा येतोय? आवाज? आता आवाज येतोय? ओके, मलाच येत नाहीये वाटतं. एकच मिनिट.
येस बोला. येतोय आवाज आता? येस येस आवाज येतोय प्लीज. हा. नमस्कार मॅम. नमस्ते. ऍसिडिटीचा खूपच त्रास होतो, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल म्हणजे? ऍसिडिटीचा त्रास होतोय. हा, ओके खूपच त्रास. तुमचं रात्री जेवण कधी करता? 8 ते 8:30च्या दरम्यान, 8:30 पर्यंत. ओके जेवणामध्ये काय असतं? रोजच वरण भात किंवा भाजी एखादी असंच म्हणजे. चपाती वरण घेता? भात भाजी पोळी. वरण भात भाजी भाजी पोळी पोळी. असं. हा. येस जेवणाची थोडीशी वेळ अलीकडे घ्या आणि आता मी जसं सांगितलं गाढ फॅमिलीतल्या भाज्या, गाढ अच्छा. फॅमिली वेलवर्गीय ज्या भाज्या आहेत, दोडका, घोसावळा, भोपळा, ह्या हम्म. प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या रात्रीच्या जेवणामध्ये ठेवा. शक्यतो लिक्विड स्वरूपात, जास्त प्रमाणात लिक्विड असेल असाच डाएट घ्या. रात्री चपाती अजिबात घेऊ नका, भाकरीच घ्या, चपाती घेण्याचं टाळा. बरं. ओके. हो. आणि रात्रीची झोप जेवणानंतर 2 तास तरी मध्ये गॅप असला पाहिजे आणि त्यानंतरच्या त्या गॅप नंतर मग तुम्ही झोपू शकता. म्हणजे मग 8 वाजता तुम्ही जेवलात, 2 तास मध्ये तुम्हाला मिळतील, 10 वाजेपर्यंत तुम्ही झोपू शकता. झोपही तेवढीच गरजेची आहे ऍसिडिटी कमी करण्यासाठी. झोप पण 7 ते 8 तासांची होणं गरजेचं आहे. अच्छा. मला साधारण ना रात्री म्हणजे 11:30 12च्या नंतर मला ऍसिडिटीचा त्रास सुरू होतो. तर मग अगदी येस 2:30-3 पर्यंत रात्री मी खूप जागी जड असते. अन्न होतंय तुमचं. रात्री अन्न जड होतंय कारण चपातीही खाताय तुम्ही, भातही खाताय. 2 प्रकारचे कार्ब तुमच्या शरीरामध्ये हम्म. जात आहेत. अच्छा. तुम्ही हा प्रयोग करून बघा. गाढ फॅमिलीतली भाजी रात्रीच्या याच्यामध्ये, आणि हा. पातळ असू द्या ती भाजी, लिक्विड स्वरूपात असू द्या, आणि आणि भाकरी भाकरी. घ्या. हो भाकरी घ्या. चपाती घेण्याचं टाळा, रात्री नको. थोडस बर. जेवणाची वेळ बदला, अलीकडे आणा, 8च्या अगोदर बर. घेण्याचा प्रयत्न करा. अच्छा अच्छा. ठीक आहे. मी आता याचा 5 ते 6:30चा जो आहे ना, 5 ते हा 6:30ची बॅच करते मी आता सध्या. ओके. हा. 5:30 ते 5:30 वाजता असते ती बॅच, 7 वाजेपर्यंतची ती बॅच करताय तुम्ही? नाही नाही, 5ची जी बॅच आहे ना ती बॅच करते मी. ओके संध्याकाळची बॅच करताय का तुम्ही? संध्याकाळची बॅच करते मी. ओके मग तुम्ही डिटॉक्स ज्युसेस घेताय सकाळी? कोहळा ज्यूस मध्ये घेत होते, पण नंतर बंद केलाय, म्हणजे झाला तो बंद. आणि चहा बंद झाला केलाय बंद. पूर्ण. तुम्ही हा. बनवायचं बंद केलं म्हणून बंद झाला हो ना. चहा चहा बंद केलाय पूर्ण, 1 महिना झालाय आता. येस चहा चहा. बंद केलाय, चांगली गोष्ट आहे. ज्यूस घेणं पण सुरू करा. आता तुम्ही ऐकलंच असेल किती सारे फायदे आहेत आपल्याला डिटॉक्स हा. ज्युसेस मुळे, काय काय नाही, मिळतंय आपल्याला. घेणं कोहळा सुरू करा. ज्यूसचा खूप छान इम्पॅक्ट होता. म्हणजे माझं मध्यंतरी नाही करणं झालं. मी सकाळी घेत होते कोहळा ज्यूस कारण रेग्युलर, आणि त्याने येस स्किनवर पुन्हा सुरू करा. हा. हो, सुरू करताय. आणि हा हा प्रयोग करून बघते तुम्ही सांगितलेला. हो करून बघा, नक्की फरक पडेल तुम्हाला. ओके मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू. येस आणखी कोणाला काही प्रश्न, शंका, विचारायचंय, बोलायचंय? रोज सकाळी घ्यायचे का? हो सांगितल्याप्रमाणे उपाशी पोटी सकाळीच ज्यूस घ्या, त्याचा फायदा चांगला होतो. आणि ज्यूस घेतल्यानंतर 2 तासांपर्यंत काहीही खायचं नाही. व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे, आय होप सो तुम्ही बघितला असेल डिटॉक्स ज्यूसचा व्हिडिओ. उष्णता कमी करण्यासाठी कोहळा अतिउत्तम. रोज वेगवेगळे ज्यूस घ्यायचे काय? एकच मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक पण घेऊ शकता, किंवा तुम्हाला टेस्ट चेंज करायचे असतील तर तुम्ही बदलून बदलून पण घेऊ शकता. ब्रेकफास्ट मध्ये काय खायला पाहिजे, आहाराचा व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती शेअर केलेला आहे. व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघून घ्या. पालकाची क्वांटिटी 1 मूठभर पालक येईल असं.
ज्यूस घेताना त्याची क्वांटिटी 250 ते 300 ml घ्यायला हवा एका वेळी. डिटॉक्स ज्यूस पहिला की सकाळी कोमट पाणी, सकाळी उठल्यानंतर उठल्या उठल्या गरम पाणी प्यायचं आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही सकाळचा वर्ग करत असाल तर वर्ग झाल्यानंतर डिटॉक्स ज्यूस घ्या, किंवा मग तुम्ही संध्याकाळचा वर्ग करत असाल तर आधी गरम पाणी घ्या, अर्धा तासानं डिटॉक्स ज्यूस घेतला तरी चालेल. ज्युसेसने कफचा त्रास, हो ज्यांची कफ प्रवृत्ती आहे होऊ शकतो त्रास, त्यामुळे ज्यांना आहे प्रवृत्ती कफची त्यांनी घेण्याचं टाळा, नका घेऊ, नाही घेतलं तरी चालेल. डिटॉक्स टी तुम्ही घेऊ शकता. दुधी भोपळ्याच्या ज्यूस मध्ये लिंबू नका घालू, आवळा घातला तर चालेल. भोपळ्याचा ज्यूस 1 वीक कंटिन्यू घेऊ शकतो का? येस, घेऊ शकता. ज्युसेस घेताना डिटॉक्स टी, येस डिटॉक्स टी तुम्ही सकाळी उठल्यानंतर घ्या, ज्यूस वर्ग संपल्यानंतर घ्या. ग्रीन ज्यूसच्या इन्ग्रेडियंट्सचं प्रमाण, ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे तर काकडी 2 काकडी, पालक 1 मूठभर, पुदिना 1 मूठभर, थोडासा आल्याचा तुकडा 1 इंच, आणि अर्ध लिंबू, 1 सफरचंद. इव्हिनिंग मध्ये शक्यतो नका घेऊ स्वप्नील सर. ज्युसेस सकाळीच उपाशीपोटी घेतलेत तर त्याचा चांगला परिणाम होईल. खूप हिट होत असेल तर कोहळ्याचा ज्यूस उत्तम. स्वेटिंग साठी पण सांगितलं मी, ज्यांना स्वेटिंग होत आहे जास्त त्यांच्यासाठी उत्तम आहे कोहळ्याचा ज्यूस. रात्री न जेवता ज्यूस नाही, रात्री नका घेऊ, सकाळी घ्या, उपाशी पोटी घ्या तर त्याचा फायदा होईल. 0 शुगरचे सगळे क्रशर्स ग्रुप ओपन आहे, आणि चालत नाही. योगा क्लासच्या आधी जिंजर टी घ्या, त्यानंतर वर्ग संपल्यानंतर डिटॉक्स ज्यूस घ्या. आत्ताच सांगितलं, दुपारी उशीर झाल्यास रात्रीचं जेवण न करता फक्त ज्यूस घेतला तर चालेल का? नका करू तसं, रात्री घेऊ नका ज्यूस, रात्रीचा योग्य नाही. उपाशी पोटी घ्या तरच फायदा मिळेल. ओके, आणखी कोणाला बोलायचंय? हँड रेज केलाय. आरतीताई प्लीज अनम्यूट करा आणि बोला. आवाज येतोय मॅम? हो येतोय, बोला. हा मॅम, मलाही थोडस ऍसिडिटीचा त्रास आहे आणि थोडी ट्रीटमेंट पण चालू आहे. माझ्या थोडस घशापासून खाली अन्ननली केला, ऍसिड रिफ्लेक्शन मुळे थोडस इन्फेक्शन आहे. सो गरम पदार्थ जे आहेत गुणधर्म आणि गरम पदार्थ, तर ते सगळे डॉक्टरांनी म्हणजे बंद केलेत ऑलमोस्ट. म्हणजे ओके. कुठलाही गरम पदार्थ मी खाऊ नाही शकत, म्हणजे गुणधर्म ज्याचा गरम आहे तो. त्याच्यामुळे डिटॉक्स सकाळी कुठले घेऊ ते कळत नाही, म्हणजे कुठला पदार्थ गरम आहे कुठला थंड आहे माहित कोहळा नाहीये. ज्यूस तुमच्यासाठी उत्तम आहे, कोहळा घ्या. हा, अच्छा. आणि खाण्यामध्ये तिखट पूर्णपणे बंद केलेलं आहे माझं. यस, चांगलंच आहे. त्याच्यामुळे मसाले आपल्या शरीरासाठी तेवढे चांगले नाहीत, ते प्रमाणात घेतलेलेच चांगले असतात, त्यामुळे आणि तुमच्या त्रासासाठी तर ते तुपाचं नसेलच. प्रमाण वाढवायला सांगितलं, थोडस तुपाचं प्रमाण, आणि थोडस तूप साखर भात खावं लागतं. त्याच्यामुळे जे नो शुगर चॅलेंज आहे ते मला थोडं अवघड जात आहे करायला, कारण साखर दिवसांमध्ये. वगळता तुम्ही तूप भात खाऊ शकता. अच्छा, नाही मग साखर मी एक असलीच पर्याय पाहिजे असं निवडलेला काही आहे नाही. की खडी साखर आणली मी आणि खडी साखर टाकून घेते मग मी. असं नाही, अगदीच तुम्ही साखर नाही घेतली तरी चालणार आहे, तूप आणि भातानं होईल तुमचं काम. हो, चालते. ते असं हे हो, व्हायले मला, ते नुसतं भात आणि गोड म्हणजे मला पोटच भरत नाहीये सध्या, असं झालंय. काही नाही, असं हलका हलके पदार्थ घ्या, फक्त तेच खा असं नाही. मूग घेऊ शकता तुम्ही, मुगाचं सूप नाही घ्या, मूग डाळ घ्या, ते चालेल. हा, नाही ते चालू आहे माझं सगळं.
फक्त गोड कधी कधी काय होतं मला, म्हणजे मागच्या वेळेस मी पूर्ण चॅलेंज केलं होतं, जे आपलं नो शुगर चॅलेंज होतं ते पूर्ण केलं होतं. ह्या वेळेस पण करायचे. चहा तर ऑलमोस्ट बंदच आहे माझा चहा, म्हणजे अगोदरच ऍसिडिटी मुळे, म्हणजे जे जड पदार्थ आहेत पोहे म्हणा, साबुदाणा, हे पदार्थ मुळात, पण ते माझं आतलं जे इन्फेक्शन आहे ते कमी करण्यासाठी उष्णता कमी करणं गरजेचं आहे अगोदर माझ्या शरीरातली जी वाढलेली आहे. आणि मग त्याच्यासाठी मी कोहळा काय घ्या खाऊ ते तुम्ही, कळत नाही खरंच मला. कोहळ्याचा खूप फायदा होईल तुम्हाला. कोहळ्याचा ज्यूस घ्या तुम्ही, रेग्युलर घ्या. ठीक आहे, चालतंय. थँक्यू मॅम. येस, थँक्यू. आणखी कोणाला काही प्रश्न? हँड रेज करायचा असेल हँड रेज करा. पुन्हा एकदा चॅट बॉक्स मधले प्रश्न घेऊयात आपण. गोड खाण्याची इच्छा होते, तीव्र इच्छा होते. मध मध सध्याचा तेवढा शुद्ध मिळत नाही. शुद्ध मध आपल्याला मिळणं थोडंसं कठीण झालंय आता. त्याच्यात साखरेचं प्रमाण असतं, म्हणून कृपया मध घेण्याचं टाळा. डिटॉक्स रात्री जेवताना झोपताना घेऊ नका, त्यानं मेटाबॉलिझम आपलं ऍक्टिव्हेट होतं, त्याच्यामुळे डिटॉक्स टी रात्री नका घेऊ. दर्शनाताई, पायल्सचा त्रास होतोय, कोहळ्याचा ज्यूस घ्या, फायबर जास्त प्रमाणात घ्या, लिक्विड डाएट घ्या, गाड फॅमिलीतल्या भाज्या घ्या. फक्त डाळ भात घेऊन नाही चालणार. हे सगळं घ्या तुम्ही, गरजेचं आहे.